नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण टॉप सिक्रेट चा प्लॉट बघतोय. मित्रांनो, या टॉप सिक्रेटच्या प्लॉटमध्ये एक व्हायरस आला होता. ती व्हायरसनं सगळ्या प्लॉटचा सत्यानाशच केला. तेव्हा हे व्हायरस असं तुम्हाला दाखवतो मी. बघा, तुम्ही हे बघू शकता. ह्याच्यामध्ये पानं वाकडी दिसायला लागली आहे का नाही? हे पानं वाकडी आहेत. तर हे थ्रिप्सचा काही ह्याला विषय नाही आहे. ह्याला दुसरा कसला तर व्हायरस आहे, त्या व्हायरसचा हा विषय आहे. कारण थ्रिप्ससाठी आपण सारख्या फवारण्या त्याला, आणि ह्याच्यावरती कुठंच थ्रिप्स नाही. अशी पानं वाकडी वली ती. मग आता ह्याला आपण असं केलंय की जेवढी अशी पानं वाकडी व्हायची, जेवढ्या फांद्या होत्या सगळ्या फांद्या कट केल्या त्या, आणि परत हवा नवीन फांद्या आल्या तरी पण हे काय अशा ह्या काय वाकड्या आहेत त्या. पूर्ण पानं वाकडी आहे ती बघा. तर आता ह्याच्यासाठी काय करावं लागेल, ह्याचा पर्याय काय ह्याला ते बघावं लागेल. कारण ह्याच्यावरनं तर कंट्रोल झालं नाही. मग ह्याचा नक्की कुठला व्हायरस आहे हे काय माहिती नाही. आणि मी 1-2 दुकानदाराला बी दाखवलं इथं हे कृषीच्या. त्यांचं म्हणणं आहे की हे थ्रिप्सच आहे. मग थ्रिप्स आहे तर फवारणी झाली तर कंट्रोल व्हायला पाहिजे. त्यात एका दुकानदाराचं म्हणणं असं आलं, हे थ्रिप्स तर नाही, आणि थ्रिप्सनं काय असं होत नसते. पानं वाकडे व्हायचं वगैरे असा प्रॉब्लेम येतो. पाण्याला छिद्र पडणं किंवा पाण्यातला रस शोषून घेणं, ती वाकडं होणं वेगळं. पण पानाच्या नंतरची जी समजा ते दांडी आहे, ते दांडी वाकडी व्हायचा काय संबंध ह्याच्यातून नसतो. सर्वसाधारण तुम्हाला दाखवा, ही पण व्हायरसच प्रकार आहे का. ही एकाच ठिकाणी लय मोठ्या फांद्या निघणे, फुटवा निघणे, एका जागेवर 5-6 फुटवं निघणे, म्हणजे हे व्हायरसचा प्रकार आहे. फुटवा निघावा, पण फुटवा किती निघत असतो? फांदी गणस एका फांदीला एका दुसरा तिसरा लय झालं 5-5, 6-6 फुटवं एकाच फांदीला, आणि असा झुमका झाली व्हायला लागलाय त्याचा. तर ही व्हायला नाही पाहिजे. तर ह्याचा जे काय व्हायरसचा दोष आहे, ती व्हायरसचा दोष करणं लय गरजेचं आहे. व्हायरसचा शोध लावतो मित्रांनो मी आता. ही साधारण तुम्हाला होती मोठी फांदी आहे. ह्या काट्याचा कलर कसा झालाय बघा, काडीचा कलर कसा आहे बघा. आता तुम्हाला एक चांगल्या झाडाची फांदी दाखवतो. ही पूर्णपणे झाड का खालूनपासून शेंड्यापासून हिरवगार आहे, आणि ह्याची फांदी बी कशीच आहे हिरवीगार. ती पिवळसर दाखवते, ते व्हायरस आहे. पिवळसर दाखवते. ही बघा, हे आता फांदी कशी आहे का नाही, पिवळसर आहे. तर हा त्या व्हायरसचा इफेक्ट आहे. आणि मग व्हायरस हा कशाने आलाय? आपल्याच ह्याला आलं. आता हे इथं बघा, हे पानं कसं झाली बघा, ती कळी कशी झाली बघा. अशा पद्धतीने ही झालेलं आहे. आता ह्याला रोखण्यासाठी काय करावं लागेल ते बघायचं मित्रांनो. ह्याला थांबवण्यासाठी काय करता येईल ते बघायचं. हा व्हायरस आला कशाने? मग आपल्याच प्लॉटवरती आहे का अजून दुसरं कुठले आहे? मग आता ज्या लोकांनी टॉप सिक्रेट लावला आहे, 1-2 जण फोन लावला, पण फोनचा काही रिस्पॉन्स त्याने दिला नाही. आणि आपल्याकडं मानसिकता लोकांची नाही आहे की बाबा नवीन काय तर केले आपण सहकार्य करूया किंवा त्याला मार्गदर्शन करूया. तर हे प्लॉट मार्केटमध्ये आला तर आपणाला कॉम्पिटिशन होईल, प्रतिस्पर्धी तयार होईल, ह्या हिशोबाने लोक मदत करत नाहीत मित्रांनो. एवढं मोठं दुर्भाग्य आहे आपल्याकडचं. आता हे पण व्हायरस बघा कसा आहे. याला तर फांदीच नाही, हीच झालं नाही, पानं झालं नाही तेव्हा याला, दिसली का. आणि ह्याला कालच रोगरची फवारणी घेतली, आणि आता तुम्ही पानं बघू शकता, पानं कशी आहेत बघा. मध्ये डाग बघा. काय असेल मित्रांनो, हे मी तर फवारणी करून कंटाळलोय.
पण त्यात एका दुकानदाराचं म्हणणं असं आलं मित्रांनो, आता सध्याचं टेम्परेचर खूप जास्त आहे, खूप जास्त. तर ह्या टेम्परेचरमुळे हा प्रॉब्लेम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही कितीही फवारण्या करा, काही करा, कंट्रोलमध्ये येणं शक्य नाही. आता बघूया मित्रांनो, आता ह्याला काय करता येईल. आता जी काय रोटेशनमधल्या फवारण्या आहेत, रोगर वगैरे नाही का, ह्याच्या फवारण्या तर आपल्या चालूच आहेत. आता दुसरं अजून काय कुठली फवारणी घेता येते का, अजून कुठलं काय करता येते का, ते बघून नक्कीच सांगतो तुम्हाला मी. आणि कारण हा प्लॉट आता लय भारी मित्रांनो आला होता. आता याचा माल चालू झाला होता आणि माल चालू झाल्यावर 15-20 दिवसांनी हा रोग ह्याच्यावर आला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो हाती तोंडी आलेला घास निघून चालला, त्याच्यामुळं मला लईच कसर व्हायला लागले. तर ही कंट्रोलसाठी बघूया, आता अजून दाखवतो दोघा चौघांना काय ह्यातून मार्ग निघते का बघूया. मित्रांनो माहिती आली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.